वसुधा, आहेस काय घरात? विमलबाई दरवाजा उघडून आत डोकावत आवाज देऊ लागल्या. अगं विमल, आलीस तू? अशी बाहेरून का आवाज देत आहेस? आत ये. वसुधाबाई लगबगीने हॉलमध्ये येत म्हणाल्या. अगं तसं नाही, मला वाटलं आवाज न देता आले आणि तुझ्या सुनेने बघितले तर कुठली भिकारीण आली म्हणून हाकलून द्यायची बाई मला. विमलबाई सोफ्यावर बसत म्हणाल्या. ती कशाला तुला हाकलून लावणार? अजून मी जिवंत आहे. हे घर माझं आहे. बघतेच तुला कोण हाकलून लावतोय ते. तू आहेस म्हणूनच मी येते. तूच एक जवळची ना मला. बाकी काय म्हणते सांग. त्या दोघी बोलत असताना वसुधाची सून स्नेहल पाण्याचा ग्लास घेऊन आली. ती किचनमध्ये काम करत होती आणि बाहेरील आवाज ऐकून घरी आलेल्या पाहुण्यांना पाणी द्यावं म्हणून पाणी घेऊन आली. कारण नसताना तिच्याबद्दल काहीही बोललं जात होते, पण तरीही ती गप्प होती. तिने विमलबाईसमोर ट्रे धरला. विमलबाईंनी ग्लास हातात घेतला. स्नेहल जायला मागे वळली. का ग वसुधा, घरी आलेल्या आणि वयाने मोठ्या असलेल्या पाहुण्यांना वाकून नमस्कार करायचा असतो हे माहिती नाही वाटतं तुझ्या सुनेला? विमलबाई खोचकपणे म्हणाल्या. त्यासाठी आई वडिलांनी संस्कार द्यायला हवेत ना. संस्कार नावालाही दिले नाहीत आणि दिले माझ्या मुलाच्या गळ्यात बांधून. त्यांचं कधी चांगलं होणार नाही बघा. वसुधाबाई म्हणाल्या. अहो सासूबाई, माझ्या आईवडिलांना कशाला मध्ये आणताय? स्नेहलला जे बोलले त्याबद्दल काही वाटले नाही, पण उगाच आईवडिलांना बोलत आहेत ते बघून ती म्हणाली. बाई बाई, कशी चुरूचुरू बोलते तुझी सून. विमलबाई तोंडावर हात ठेवून बोलल्या. बघ ना, लेकाचं लग्न करून दिलं, त्याचा संसार चांगला सुरू व्हावा, तो मार्गी लागावा म्हणून, आणि ही अशी सून मला मिळाली. आता तर काय, मी नकोशी झाली आहे हिला. दरवाजातून येणाऱ्या मुलाकडे बघून वसुधाबाईंनी उगाच डोळ्यांना पदर लावत रडक्या स्वरात म्हटले. अहो पण. स्नेहल पुढे काही बोलणार त्याआधीच आईला तसं रडताना बघून अर्णव रागाने लालबुंद झाला. त्यांच्यात नेमका कुठला संवाद सुरू आहे हे न विचारता तो तडक स्नेहल जवळ आला आणि तिच्या कानाखाली वाजवली. ते बघून वसुधाबाईंच्या चेहऱ्यावर विजयी भाव उमटले. तुझी हिंमत कशी झाली आईला उलटून बोलण्याची? माफी माग तिची, तो मोठ्याने ओरडत म्हणाला. सासूबाई माफ करा. स्नेहल हात जोडून बस एवढंच वाक्य बोलली आणि तशीच रडत आत निघून गेली. त्यानंतर असे बरेचदा घडत गेले. वसुधाबाई नेहमी अर्णव आणि स्नेहलमध्ये भांडण लावायच्या. त्यांना सुनेला नेहमी दाबून ठेवायची होती, त्यामुळे त्या कारण नसतानाही तिला बोलायच्या आणि अर्णव पण पूर्ण माहिती न करून घेता नेहमी तिच्यावर हात उचलायचा. स्नेहल मात्र तिची चूक नसतानाही वाद नकोत म्हणून गप्प राहायची. स्नेहलच्या लहान बहिणीचे लग्न होते, त्यासाठी ते सगळे 2 दिवस आधी स्नेहलच्या माहेरी आले होते. त्या 2 दिवसात वसुधाबाईंचे गाल फुगूनच असायचे. आमचं मानपण केलं नाही म्हणून सारख्या बडबडायच्या. आज लग्न असल्यामुळे सकाळपासून स्नेहलच्या घरी लगबग सुरू होती. तिचे बाबा सर्वत्र लक्ष देत होते. वरात गावी दाखल झाली होती. मंडप पाहुण्यांनी गजबजला होता. स्नेहल तयारी करून बाहेर निघाली तर तिने बघितले की तिचे बाबा अर्णवसमोर हात जोडून उभे होते. त्यामुळे नेमकं काय झालंय हे बघायला ती त्यांच्याजवळ गेली. जावई बापू, माफ करा, लग्न घर आहे त्यामुळे दुर्लक्ष झालं असेल. स्नेहलचे बाबा केविलवाणा चेहरा करून अर्णवसमोर हात जोडून उभे होते. तो मात्र ऐटीत उभा होता. सगळे पाहुणे त्यांचे बोलणे ऐकत होते. असं कसं दुर्लक्ष होतं तुमचं? या घरचा मोठा जावई आहे मी. मानपान करणे तुमचे कर्तव्य आहे. अर्णव ऐटीत म्हणाला. अहो, असं मध्येच काय सुरू केलंय तुम्ही? इकडे सगळे बघत आहेत. आपण आलो तेव्हापासून मानपानाच्या नावाने किती काय काय करून घेतले तुम्ही लोकांनी. तरीही बाबांना का बोलत आहात? बाबांचा केविलवाणा चेहरा बघून स्नेहल म्हणाली. खूप बोलायला लागलीस तू, गप्प बस. अर्णवने स्नेहलच्या थोबाडीत मारली. सगळेजण आ वासून त्यांच्याकडे बघत होते. बाबांच्या डोळ्यातून आपल्या नजरेसमोर आपल्या लेकीला मारलं जात आहे हे बघून त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
नको त्या ठिकाणी तोंड चालवायचं नाही हे विसरलीच वाटतं तू. तुला असंच प्रत्येक वेळेस आठवण करून द्यावी लागते. आता कशी गप्प झालीस आणि तुम्ही माझ्या पायावर नाक घासून माफी मागा, तेव्हाच मी तुम्हाला माफ करेल. नाहीतर याच क्षणी मी तुमच्या मुलीला टाकून निघून जाणार. ठेवा तुमची मुलगी तुम्हालाच, मला नको आहे. अर्णव आधी स्नेहलला आणि नंतर तिच्या वडिलांना म्हणाला. तिच्या वडिलांचे डोळे मोठे झाले. स्नेहलच्या लग्नाच्या वेळेस मुलगा खूप छान आहे हेच त्यांना सांगण्यात आले होते. आपली मुलगी सुखात राहणार असे त्यांना वाटले, म्हणून त्यांनी आपल्या मुलीचा हात त्यांच्या हातात दिला होता. आणि आज तोच त्यांच्याच डोळ्यासमोर तिच्यावर हात उचलतो काय, तिला बोलतो काय. मी काय बोललो ऐकू आले नाही वाटतं तुम्हाला? लवकर नाक घासायचं, नाहीतर आत्ताच चाललो मी. अर्णव आपल्या जोड्यांकडे बोट दाखवत म्हणाला. बाबांनी एक नजर स्नेहलकडे बघितले. ती रडत होती. आपल्या मुलीच्या सुखासाठी, तिचा संसार वाचवण्यासाठी ते हतबल होते. त्यामुळे तिचा संसार वाचवण्यासाठी अर्णव जे म्हणत आहे ते त्यांना करावे लागणार होते. त्यामुळे ते त्याच्या पायावर नाक घासण्यासाठी खाली वाकले. तसे स्नेहलने त्यांना अडवले. नाही बाबा, तुम्ही कोणाच्याही पायावर नाक घासणार नाही. जो व्यक्ती माझ्या बाबांचा सन्मान करू शकत नाही असा नवरा असण्यापेक्षा नसलेला बरा, स्नेहल निर्धाराने म्हणाली. अगं पण, बाबा म्हणाले, पण तिने त्यांना अडवले. माहेरी येऊन जास्त माज आलेला दिसतोय. थांब, आत्ताच तुझा माज उतरवतो मी. असं म्हणून अर्णव स्नेहलवर हात उचलणार त्याआधीच स्नेहलने त्याच्या कानाखाली लगावली. खूप झालं. आजपर्यंत खूप मारलं तुम्ही आणि खूप सहन केलं मी, पण आता नाही. वाद नको व्हायला म्हणून मी नेहमी गप्प राहिले, पण इथेच मी चुकले. जर आधीच तोंड उघडलं असतं तर तुमची मजल इथपर्यंत पोहोचली नसती की चार चौघांमध्ये तुम्ही माझ्या बाबांचा अपमान करावा. प्रत्येक वेळेस माझा दोष नसतानाही सासूबाई मला नको नको ते बोलायच्या, माझ्या आईवडिलांचे संस्कार काढायच्या, पण मी गप्प राहायचे, कारण हे माझे संस्कारच होते. ज्यामुळे आपल्याला पटत नसेल तरी मोठ्यांचा मान राखण्यासाठी गप्प राहायचे असे माझ्या आईवडिलांनी मला शिकवले होते. पण तुमच्या संस्कारांचे काय? तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला संस्कार द्यायला विसरलेत वाटतं. की संस्कारांची पूर्ण अपेक्षा फक्त सुनेकडूनच असते. चूक नसतानाही तुम्ही माझ्यावर हात उचलत आलात. जेव्हा माझी चूक आहे असे समजून तुम्ही मला मारायचात, मग आता तुमची चूक असेल तेव्हा मार खाण्याची पण तयारी ठेवायला हवी ना. जसं तुम्हाला तुमच्या आईवडिलांचा अपमान झालेला सहन होत नाही, तसंच मला सुद्धा माझ्या आईवडिलांचा अपमान झालेला सहन होत नाही. काय हो सासूबाई, नेहमी माझे संस्कार काढत होता ना, मग आज स्वतःचे संस्कार काढा ना. तुमचा मुलगा कारण नसतानाही माझ्या बाबांचा अपमान करतो आहे, मग बोला ना त्याला काहीतरी. आता का गप्प बसलात तुम्ही? सर्वांसमोर जेव्हा यांनी माझ्या अंगावर हात उचलला तेव्हा सगळे गप्प होते आणि मी हात उचलल्याबरोबर सर्वांच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या. मार काय फक्त स्त्रियांनीच खायचा असतो? पुरुषांनी स्त्रियांना कमजोर समजून फक्त तिच्यावर हात उगारून आपला पुरुषार्थ दाखवायचा असतो काय? माझ्या बाबांचा अपमान करून माझा संसार जर वाचत असेल ना, तर नको आहे मला असा संसार. ती रागात बोलली आणि तिथून निघून गेली. बाकी सगळ्यांच्या माना खाली गेल्या होत्या, कारण ती जे बोलली होती ते सत्य होतं. सर्वांना स्वतःची चूक समजली होती. अर्णवला सुद्धा त्याची चूक समजली होती. त्यामुळे तो खाली मान घालून उभा होता. मित्रांनो, कशी वाटली कथा? छान होती ना? पुढची कथा यापेक्षाही छान असेल. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.